जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत 19व्या हप्त्यासंदर्भात जे 14 जानेवारी त्या दिवशी हप्ता मिळणार अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होतात या व्हायरल बातम्यांची पडताळणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते म्हणजे आतापर्यंत 6,000 रुपये वार्षिक भेटत असतात आणि यामध्ये जर वाढ केली तर 12,000 रुपये निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक जमा होणार आहेत. एकंदरीत दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आलेले सर्वांना माहिती आहे. येणारा 19वा हप्ता तो पण जे आहे आतापर्यंत 18 हप्ते जारी करण्यात आले. 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील 13 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि पीएम किसान योजनेचे जे सरकारने आतापर्यंत 18 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत. एकंदरीत मित्रांनो, KYC करणं गरजेचा. 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करायचा असेल म्हणजे पैसे खात्यामध्ये आणायचे असेल तर KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. KYC पूर्ण नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे KYC पूर्ण नसेल तर करून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे महत्त्वपूर्ण सूचना आहे, KYC प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे आधी पहा. डायरेक्ट KYC करू नका. KYC करा गेलास OTP बेस्ड करायला गेले तर ऑलरेडी असा शब्द आहे म्हणजे केलेली आहे असं तुम्हाला म्हणेल. तर त्यामुळे आपण सुरुवातीस जे स्टेटस आहे ते स्टेटस काढणं गरजेचं आहे. स्टेटस कशा पद्धतीने काढायचं तर तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भेट दिल्याच्या नंतर नो युअर स्टेटसवर क्लिक करा. नो युअर रजिस्टरवर क्लिक करा. तिथं आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर OTP टाका. OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करा. बॅक या. बॅक आल्यावर इंटर द रजिस्ट्रेशन नंबर याच्या पर्यायावर क्लिक करा. ते पुढील कॅप्चा टाका. गेट OTP वर क्लिक करा. OTP टाका आणि तुमचं स्टेटस जे आहे ते स्टेटस तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर स्टेटस काढू शकता. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. दुसरं म्हणजे मित्रांनो, 14 जानेवारीला शक्यता वर्तवली जात आहे 19वा जो हप्ता आहे पीएम किसान योजनेचा येण्याची. तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. बेस्ट असतील अवेलेबल झालेला आहे. धन्यवाद.